सखी सावली काव्यांजली। अंजली, बाळा, काय काका? तू बाहेर गेली होतीस, ते काम झालं तुझं? हो झालं, मगाशीच आले. अरे वा, या साडीत छान दिसतेस. हे काय करतेस तू? अगं माणसं आहेत कामाला. हो काका, माणसं आहेतच, पण आपल्या घरची पूजा आहे ना, आणि हे सगळे पाहुणे आपलेच आहेत, मग आपणच पाहुणचार करायला हवा ना. अगदी बरोबर आहे बाळा. तू घरी आलेल्या माणसांची अशी सेवा केली की भरपूर पुण्य मिळेल. कमव कमव, भरपूर पुण्य कमव. हाय. एक बोलायचं आहे मला तुमच्याशी. आता काय बोलायचंय ह्यांना? पुन्हा माझी काहीतरी मस्करीच करायची असेल. ऐका ना प्लीज. आय नो तुम्ही चिडलात, पण अरे एक मिनिट यार, हे काय आपण असंच करत राहणार आहात का? मला खरंच काहीतरी खूप महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. मला काम आहेत, मी जाते. अरे एक मिनिट ऐकून तर घ्या. असं काय बघताय भूत बघितल्यासारखं? सॉरी, मी काय खाऊन टाकणार नाहीये तुम्हाला. हे बघा प्लीज, माझं ऐकून घ्या. मी जर बोललो नाही ना तर मला चैन नाही पडणार. मी जे निकिताशी बोलत होतो. मधुरा मावशी, मी फक्त सरबत. अंजली, माझं काम आहे, येतेस? ऍक्च्युली मला पण जरा अंजली, माझं तुझ्याकडे एक काम आहे. येतेस? आज काय चाललंय मला कळतच नाहीये. प्रीतमने माझा हात धरला होता, ते यांनी बघितलं की काय? त्यावरून माझ्यावर रागवले असतील का ह्या? मी काय विचारते अंजली, येतेस ना? हा. एक, तुझं नाव अंजली आहे? नाही. तुझ्याकडे माझं काम आहे? नाही. माझं तिच्याकडे काम. तू इथंच थांब. चल ग. हा. ठीक आहे, मला पण काम होतं महत्वाचं. अगं काय सांगतेस काव्या? जेवणाचा एवढा घोळ झालाय. तरी मी तुला सांगत होते ना, नीट लक्ष दे म्हणून. हो आई, पण मला कळत नाहीये की आता काय करावं ते. नमस्कार मीनाक्षी. नमस्कार, या या या. आम्हाला यायला उशीर तर नाही झाला ना? नाही नाही, पूजेची तयारीच चालू आहे. तुम्ही मुख्य मंडपात जाऊन बसा. आता माझ्या तोंडाकडे बघून काय होणार आहे? म्हणून मी तुला म्हणत होते, जेवणाची जबाबदारी आपण घेऊया. पण विशू त्याच्या ऑफिस मधल्या मुलीला जबाबदारी देतो म्हटल्यावर तू लगेच मान्य करून टाकलंस. तुला वाटलं बरं झालं, पूजेत बसून आपल्याला मिरवता येईल. नाही नाही आई, तसं नाहीये. मलाही पटलंच नव्हतं ते. अहो, मी तर आचार्यांशी सुद्धा बोलून ठेवलं होतं, पण यांच्या समोर माझं कुठे काय चालतंय.
अगं असं कसं चालत नाही? बाकीच्या तयारीचं ठीक आहे, पण जेवणाचं आम्ही घरीच करतो असं ठामपणे सांगायला हवं होतंस तू. अगं गृहिणीचा अधिकार असतो तो. हो, पण आता काहीतरी व्यवस्था करावीच लागेल ना. मी ना यांच्या कानावर घालून येते की हा घोळ झालाय ते. आता त्याला कशाला सांगतेस? काय आणि कसं करायचं ते तू बघ. आलेले पाहुणे आपल्या पद्धतीचं साग्र संगीत जेवण जेवून तृप्त होऊन जायला हवे. एकही पाहुणा उपाशी जाता कामा नये. अगं गृहिणी म्हणजे कुणी साधीसुधी स्त्री नसते. ती अन्नपूर्णा असते, महालक्ष्मी असते. कोणत्याही प्रसंगातून निभावून नेण्याची तिच्यात ताकद असायलाच हवी. आणि अशा गोष्टींमध्ये नवऱ्याला कशाला मध्ये घ्यायचं? विशू येऊन काही स्वयंपाक करणार आहे का? जा आता, तुझं तूच काय ते बघ. आटप लवकर. मावशी, काय झालंय? माझी काहीच चूक नव्हती. म्हणजे मी फक्त ना त्यांना काही बोलू नकोस. काय ग, काव्याची बहीण आहेस ना तू? मुलीच्या जातीने चार चौघात हे असं वावरायचं असतं? मावशी, पण माझी खरंच काही चूक नव्हती हो. मी फक्त पाहुण्यांना सरबत आणि कोल्ड्रिंक्स वगैरे द्यायला गेले होते. मी खरंच काही केलं नाहीये. पाहुण्यांना सरबत देताना ते स्वतःच आले माझ्याकडे. म्हणजे मी त्यांना अरे देवा, मी काय बोलते, तू काय बडबडतीयस? देवा, या प्रीतमने ओरडा खायला लावायचा निश्चयच केलाय बहुतेक. मावशी काही ऐकून घेत नाहीयेत. काय करू आता? वळ, पाठ कर माझ्याकडे. मावशी, तुमचा हार मला? मला खरंच नको हा हार. नको काय? माझ्या बहिणीच्या घरची पूजा आहे आणि तिच्या सुनेच्या बहिणीने असं रिकाम्या गळ्याने फिरणं परत दिसतं का? आणि तसंही हा हार तुझ्या गळ्यात खूप सुंदर दिसतोय. तर घाबरू नकोस ग, प्रेमाने दिला ठेव ना. थँक्यू मावशी. तुम्ही इतक्या मोठ्या मनाने आणि प्रेमाने हा हार माझ्या गळ्यात घातलाय. पण माफ करा, मी हा हार खरंच नाही घेऊ शकत. अगं, प्रेमाने कोणी काही दिलेलं नकारायचं नसतं, हे माहित नाही का ग तुला? आणि तसंही मोठ्या माणसांचं ऐकावं जरा. हे बघ, सकाळी जे झालं ते आता तू मनाला लावून ठेवलं नाहीयेस ना? झालं तर मग. आणि तसंही अगदी नक्षत्रासारखी दिसतेस तू. तुझी अक्काई सुद्धा तुला या रूपात बघून खूप खुश होईल. मावशी, नमस्कार करते. आता असू दे. या या. काय बच्चे कंपनी, काय चाललंय? ओ, गेम खेळताय? वा 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 वा. आज आपण सगळ्यांना आपल्याकडे गेम खेळायलाच बोलवलंय ना? अरे काय रे,
तिथे पूजा चाललीये, गुरुजी काय करतायत ते बघायचं. ते इथे मोबाईलवर तुम्ही टाइमपास करत बसा. आजोबा आम्हाला तिकडे बोर होतंय. हे का होतंय माहितीये का? तुम्ही तिकडे मनापासून लक्ष देत नाही म्हणून. हा, अरे पूजा चाललीये, तिथे काय काय तयारी चाललीये हे जर तुम्ही इंटरेस्ट घेऊन बघितलं ना तर तुम्हाला सगळं आवडेल. मग चला उठा, पटकन पूजेच्या तिकडे जाऊन बसा. चला चला चला. हा, या सर. हॅलो सर. हॅलो मॅम, कसे आहात? थँक्यू सो मच सर, तुम्ही आला. म्हणजे काय विश्वजित, अरे मी तुझा सिनियर कलिग नाही तर वेल विषरही आहे. तू इन्व्हाइट केलंस मी येणारच. बरं बाबा, हे माझे सिनियर कलिग मिस्टर देशपांडे आणि या त्यांच्या मिसेस देशपांडे. नमस्कार. अरे वा, तू पण आलाय. वा वा वा. काय नाव तुझं? नील. नील. वा. मग काय आज शाळेला सुट्टी? अहो खरं तर तो येणारच नव्हता, पण प्रीतम इथे हे कळलं म्हणून आला. प्रीतमचा फॅन आहे तो. इथे पूजेमध्ये त्याची भेट होईल, त्याच्यावर फोटो काढता येतील म्हणून दांडी मारून आलाय शाळेत. या या. दादा, साधं पूजेला असतं तसं जेवणाची व्यवस्था नाही का करता येणार आपल्याला? म्हणजे मी मगाशी सांगितलं ना, मसाले भात, श्रीखंड पुरी, मठ्ठा वगैरे. नाही हो मॅम, आम्ही सर्व करायला आहोत, आचारी नाही. जेवण बनवणार कोणी नाही आमचं. अरे देवा. बरं मग या सगळ्याबद्दल मी कोणाशी बोलू शकते? आमचे मॅनेजर साहेब आहेत ना. ठीक आहे, आले साहेब. या मॅमला तुमच्याशी बोलायचं. येस मॅम, बोला ना प्लीज. दादा, मी काव्या प्रभुदेसाई. हे आमचंच घर आहे. तुम्ही हे इटालियन जेवण वगैरे आणलंय, पण महाराष्ट्रीयन मराठी पदार्थ काहीच नाही आहेत. मराठी पदार्थ? हो, पण ते तर पॅकेजमध्येच नाही आहे मॅडम. तुम्ही जे सांगितलं तेच आणलं आम्ही. आणि हो, तुम्हाला जर महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण हवं होतं तर तशी ऑर्डर आधीच द्यायला हवी होती नाही का? हो, मान्य आहे मला. आत्ता या दादांबरोबर तेच बोलणं झालं. पण काही व्यवस्था होते का बघा ना प्लीज, कारण हे जेवण पण पुरेल असं वाटत नाही. हे बघा मॅडम, आम्ही जनरली ऑर्डरपेक्षा थोडं जेवण जास्तच आणतो. 100 माणसांच्या वर कमीत कमी 15 ते 20 माणसं जेवतील, पण हो त्यापेक्षा जास्त नाही बरं का. बघा ना दादा, काही होत असेल तर प्लीज. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मॅम. याच्यापेक्षा मी आणखी काही जास्त करू शकत नाही. एक्स्ट्रीमली सॉरी. जस्ट अ सेकंड. एक्सक्यूज मी. हां बोला साहेब. हां, कुठे हवं आहे जेवण? अजून काही हवे असेल तर नक्की सांग. अक्काईचा हार हरवला की काय म्हणून जीवाला घोर लागला होता. आता मधुरा मावशींनी त्याचा हार मला दिलाय. आता दिवसभर हा हार सांभाळण्याचं टेन्शन. एकतर एवढे महागडे दागिने वापरायची सवय नाहीये. पूजेत लक्षच लागणार नाही माझं. हां, हाराला पिन लावून टाकते म्हणजे पडण्याची किंवा हरवण्याची भीतीच नाही. पुष्पांजली. परत आले. यांना दुसरं काही कामच नसतं. मला काही म्हणालात का? नाही, काही नाही. बरं, मी काय म्हणतोय पुष्पांजली. पुष्पांजली नाही हा, अंजली नाव आहे माझं. अंजली. हे बोलायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम काय नाही. छानच नाव आहे. पण पुष्पांजली, सुमनांजली, कुसुमांजली असं तुमच्या नावात पुष्प ऍड केलं की जरा असं छान आणि अट्रॅक्टिव्ह वाटतं. यात चिडण्यासारखं काय आहे? कुणाचंही नाव नीट नाही घेतलं तर त्यांना राग नाही येणार का? बरं,
मी तुम्हाला प्रीतम दास, प्रीतमानंद, प्रीतमशील अशा नावांनी हाक मारू का? नाही म्हणजे नाही नाही हो, माझ्या आईने किती छान नाव ठेवलंय, प्रीतम. तुमचा लवगुरु प्रीतम. आशू बघतेस ना, अंजली बघ अशी त्या प्रीतमला दिवसभर मागे मागे फिरवते आणि तोही फिरतोय. हो ना, मी पण तेच बघते. आणि तू बघतच बस. पण ते तुम्ही म्हणताय ते जरा असं ओल्ड स्कूल असं जरा. हो ना, हा. मग मी पण सुमनांजली, पुष्पांजली यावरून 60-70च्या दशकात जन्माला आलेली आजीबाई नाही वाटत. अहो ह्यात काय, उलट असं नावात फुल ऍड केलं की कसं असं एकदम फ्रेश वाटतं. ती अंजली कधी त्याला लग्न करून फुर्र करून घेऊन जाईल ना, कळणार नाही. तू आपली बसलीस रील करत. आई, काय आई गप्पा बस. मलाच काहीतरी करावं लागणार आहे. आणि छान गजरा मारून, छान साडी नेसून दिसताय तुम्ही. पण तरी मला असं वाटतंय ना, तुमच्या आत्याने तुमच्या बारशाच्या वेळी नुसतं अंजली टाकायची, जरा असं पुष्प हे ऍड बघा. केले असते ना तर. तुम्ही तुमच्या स्टोऱ्या रचत राहा, माझं काम आहे, मी निघते. अरे हॅलो, एक्सक्यूज मी. अरे मी ओ नो, ना सॉरी म्हणायचंच राहील. प्रीतमराव, मधुराताई बोलवत आहेत तुम्हाला. कशासाठी? ते ठाऊक नाही, पण त्या तिथे आहेत बघा. ओके, मी बघतो. आई तू तर कमालच केलीस. ती जाऊन तू बघितलंस का, अंजलीच्या गळ्यात कुठला तरी भारीतला हार होता. सोडलं मी माझं त्या अंजलीकडे लक्षच नाही, त्या प्रीतमकडेच बघत होती. तू पण ना, तिच्याकडे आला कुठून? थांब ना, तिलाच विचारते. असे इथे आल्यापासून जरा जास्त शेप भरली ती. तोरा उतरवते तो. मराठी पदार्थ हो, पण ते तर पॅकेजमध्येच नाहीये मॅडम. तुम्ही जे सांगितलं तेच आणलं आम्ही. आणि हो, तुम्हाला जर महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण हवं होतं तर तशी ऑर्डर आधीच द्यायला हवी होती नाही का? अगं, अशा धार्मिक कार्यातलं जेवण म्हणजे देवाचा प्रसाद असतो. अशा कार्याच्या ठिकाणीच तो बनायला हवा. स्वयंपाक करताना सगळ्या पदार्थांचा घमघमाट अख्ख्या मंडपात भरभरून राहायला हवा, तर तो लोकांना प्रसाद घेतल्याचं पुरेपूर समाधान मिळतं. हे प्रीतम पुन्हा इथे येऊन काहीतरी बडबड करण्याआधी मला पूजेच्या ठिकाणी जायला हवं. अक्काई पण तिथेच असेल आणि तिच्या समोर ते काही बोलायलाही येणार नाही. वा, सोन्याचा हार. मजा चालली आहे तुझी. बघतेस ना आशू, एकीकडे दुकान चालत नाही, कमाई होत नाही म्हणून आरडाओरडा करायचा. तुला खर्चाला पैसे दिले तेव्हा घर डोक्यावर घेतलं होतं हिने. आणि आता बघ, भारी भारीतले दागिने घालून मिरवते. मजा चालली आहे तुझी. अगं काकू, तू गप्पा बस गा, काही बोलू नकोस. हे तुझे नखरे आहेत ना, तुझ्या अक्काईला दाखवायला हवे. तिला वाटतं तू गरीब बिचारी, तुला हाऊस मौज करताच येत नाही. पण तू किती आतल्या गाठीची आहेस ना, ते माहित नाही तिला अजून. इतर वेळी जेव्हा पैसे मागते तेव्हा काकू पैसे नाही आहेत ग, पैसे नाही आहेत ग अशी नाटकं करतेस. लबाड कुठली. अगं लबाड नाही, पक्की सेल्फिश आणि ढोंगी आहे. मधुरा, अगं तू इथे आहेस होय? पूजेची तयारीसाठी मदतीला आली आहेस ना मला? हा, एरवी तर लहान बहीण म्हणून माझ्यावर किती हक्क गाजवत असतेस ग, आणि आता चल बघू. काय गे, असं वागताना लाज नाही वाटली तुला? कुठून आणलास तो हार?
हे बघ, मला आत्ताच्या आत्ता उत्तर हवंय. काव्यासाठी कानातले घ्यायचे होते, त्यावेळेस पैसे नाहीयेत म्हणून रडारड केलीस. आणि स्वतःसाठी एवढा महागडा हार घेताना कुठून आले ग पैसे? मधुरा, तू तिच्या गळ्यातला हार तुझा आहे ना? मग तिनं का घातलाय? अगं काकू, मी तेच तुला सांगण्याचा प्रयत्न करते. हा हार माझा नाहीये. हा हार तुझा नाहीच आहे, हा हार माझा आहे. आम्हाला काटकसर करून मन मारून जगायला लावतेस तू. आणि त्यातून जे पैसे उरतात ना, त्यातनं हा हार बनवलायस. तेव्हा हा हार माझा आहे, समजलं? काढतो हार. काकू, तुला वाटतंय तसं काही नाहीये. माझं एकदा ऐकून तरी घे ना. काढ म्हटलं ना, दे म्हटलं. काकू, काय करतेस तू? काकू थांब. काकू काकू अगं काकू हळू. काढतो हार. काकू थांब एक मिनिट. काकू लागतंय अगं. असू दे. काकू हात तुटेल.